we learn last point, but in description, obtaining equivalent fractions. हा पॉईंट घेतला होता आपण, त्याचं आपण जास्त आणखी तो एक उदाहरणाच्या द्वारे आपण समजून घेणार आहोत. आता ऑब्टेनिंग इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन म्हणजे सांगितले लास्ट पिरियडला तुम्हाला. काय इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मीन्स इन मराठी सममूल्य अपूर्णांक. आता इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन कसं मिळवायचा हे स्टेटमेंट लिहायला सांगितलं. तुम्ही लिहिलं असेल, नसेल तर लिहून घ्या. When the numerator and denominator of a given fraction are multiplied by the same non-zero number, then we get its equivalent fraction. For example, example number 1, 2/5. If given fraction is 2/5. आता ह्याचं इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आपल्याला मिळवायचं आहे. मग कसं मिळवायचा? When the numerator and denominator of a given fraction are multiplied by same number. आता हाच फ्रॅक्शनला मल्टिप्लाइड बाय सेम नंबर बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, देन वी गेट इट्स इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. आता याला मल्टिप्लाय करू. समजा आपण याला मल्टिप्लाय बाय 3 केलं, 2 3 जार 6, 5 3 जार 15, म्हणजे 2/5 चा 6/15 हा काय झाला? इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन झाला. आणखी याचंच आणखी एक इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मिळवता येईल आपल्याला. 2/5. सपोज 2/5 multiply by 4 both numerator and denominator, then we get its equivalent fraction. 2 4s are 8, 5 4s are 20, 2 4s are 8, 5 4s are 20. 8/20 हा काय झाला? याचा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन झाला. लक्षात येते का? म्हणजे 2/5, therefore 2/5 is equal to 6/15 is equal to 8/20. These are equivalent fractions. Are equivalent fractions. Are equivalent fractions. लक्षात येते का? आता मल्टिप्लाय किती करू शकतो आपण? 6 न मल्टिप्लाय केलं समजा 2 6 जार काय होतंय? 12, 5 6 जार 30. These are equivalent fractions. म्हणजे लक्षात घ्या, गिव्हन फ्रॅक्शन both numerator and denominator multiplied by same number, then we get its equivalent fraction. आता प्रॉब्लेम सेट नंबर 17 तुम्हाला सोडवायचा आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट द प्रॉपर नंबर इन द बॉक्स. राईट द प्रॉपर नंबर इन द बॉक्स. त्याच्यामध्ये एक फर्स्ट एक्झाम्पल आहे 1/2. ते देखील कसं सोडवायचं सांगते मी. 1/2 इज इक्वल टू बॉक्स अपॉन 20. हे एक्झाम्पल आहे. 1/2 इज इक्वल टू बॉक्स अपॉन 20. मग आता ह्या बॉक्समध्ये काय घ्यायचं आपल्याला? तर हा बॉक्स अपॉन 20 हा 1/2 चा काय? इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहे. मग ह्याचं ऑब्झर्वेशन करायचं. 20 कसं आलं? 2 ला मल्टिप्लाय बाय 10 केलं, 20 आलं. लक्षात येते का? अंडरस्टँड? 2 10 जार 20. मग ह्याचं ऑब्झर्वेशन करून इथं नंबर आपल्याला मिळवायचा. 2 ला मल्टिप्लाय बाय 10 केलं म्हणजे 1 ला मल्टिप्लाय बाय काय करावं लागेल? 10 करावं लागेल. 1 10 जार 10 म्हणजे इथं बॉक्समध्ये काय येणार आहे? 10/20. अंडरस्टँड? म्हणजे ह्या रूलचा उपयोग करून हा पण इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मिळाला. कसं केलं? बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ अ गिव्हन फ्रॅक्शन मल्टिप्लाय बाय सेम नंबर 10, देन वी गेट इट्स इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. 10 न मल्टिप्लाय केलं, इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मिळाला. आणखी एक एक्झाम्पल त्यातलं समजून सांगते. आता या ठिकाणी बघा 7 नंबरचं एक्झाम्पल. 1/बॉक्स आहे. 1/बॉक्स इज इक्वल टू 4/20. काही घाबरायचं नाही. तुम्हाला वाटलं इकडलं बॉक्स, आता इकडंच बॉक्स आहे, काय करायचं आता? लक्षात येते का? आता इकडे बॉक्स आहे, मग काय करावं लागेल आपल्याला? तर आता या ठिकाणी 1 आहे. न्यूमरेटरचं ऑब्झर्वेशन करायचं. 1 ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 4 आलं सांगा बरं? 1 ला 4 न मल्टिप्लाय करावं लागेल. 1 4 जार 4. मग आता इथं कोणती संख्या असेल की त्याला मल्टिप्लाय बाय 4 केल्यानंतर 20 येईल? थोडं जर डोकं चालवायचं, बरोबर लक्षात येते, काही अवघड नाही. लक्षात येते का? 1/बॉक्स इज इक्वल टू 4/20. मग 1 4 जार 4, मग 5 4 जार बघा बरं. 5 1 जार 5, 5 2 जार 10, 5 3 जार 15, 5 4 जार 20, 5 चोक 20. लक्षात येते का? म्हणजे या ठिकाणी नंबर कोणता येणार आहे? 5 येणार आहे. लक्षात येते मुलांना? खूप सोपं आहे. 1 ला मल्टिप्लाय बाय केलं 4 न तर 4 आला. इथं 4 दिले म्हणून 4 नाही, इथं 4 येण्यासाठी 1 ला 4 न मल्टिप्लाय करायला 1 4 जार 4 आणि म्हणून 5 4 जार 20. आणखी एक त्यातलंच एक्झाम्पल सांगते मी. बॉक्स हे एक्झाम्पल त्यातलं मला वाटतं किती नंबरचं आहे? 8 नंबरचं आहे बघा.
बॉक्स अपॉन 5 is equal to 10 upon 25. 10 upon 25. सगळ्या प्रकारचे एक्झाम्पल सांगायला बघा मी तुम्हाला या ठिकाणी समजून. मग तुम्हाला प्रॉब्लेम सेट सोडवताना काही अडचण आली नाही पाहिजे. प्रत्येक एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित सोडवता आलं पाहिजे. लक्षात येते का? आता या ठिकाणी बॉक्स दिला वरी न्यूमरेटरला. इथं इक्वल साइनच्या राईट साईडला बॉक्स दिलता न्यूमरेटरला. इथे इक्वल साइनच्या लेफ्ट साईडला डिनोमिनेटरला दिला. आता इथे इक्वल साइनच्या लेफ्ट साईडला न्यूमरेटरला दिला. आता या ठिकाणी बॉक्स मधली संख्या शोधायची. म्हणजे आता या ठिकाणी इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शनच बघायला लागलो आपण. लक्षात येते का? मग आता या ठिकाणी ऑब्झर्वेशन कशाचं करायचं? डिनोमिनेटरच करायचं. 5 ला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केल्यास 25 आलं? 5 5 जार 25. टेबल पार्ट पाहिजे तर काय तर ज्यांचे कोणाचे टेबल पार्ट नसतील त्याने टेबल कंप्लीट करा. कमीत कमी 20 पर्यंत टेबल पाहिजेत बघा. दररोज एक टेबल करायचं होऊन जाते. जी खूपच महाग असेल त्याने 2 टेबल करायचे. आता तर घरीच आहोत तुम्ही. लक्षात येते का? मग आता 5 5 जार 25. मग which number multiply by 5 is equal to 10? 2 5 जार 10. लक्षात येते का? 2 ला मल्टिप्लाय 5 केलं तर काय येतं? 10 येते. म्हणजे या ठिकाणी बॉक्स मध्ये कोणता नंबर आला पाहिजे? 2 आला पाहिजे. समजलं? 2 5 जार 10. 5 5 जार 25. 2 5 जार 10. अंडरस्टँड? आता आणखी एक प्रकारचा प्रश्न असतो बघा. फाइंड एन इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. क्वेश्चन 2 आहे बघा. प्रॉब्लेम सेट नंबर 17 मध्ये क्वेश्चन नंबर 2 आहे. फाइंड एन इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन विथ डिनोमिनेटर 18 फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. म्हणजे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन तयार करायचं आहे. परंतु इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन तयार केल्यानंतर खाली एक्झाम्पल दिलेत बघा. त्यातलं एक्झाम्पल नंबर 4/6 घेते मी. आता ह्या 4/6 चा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन तयार करायला तुम्हाला सांगितले. परंतु काय सांगितले या क्वेश्चन मध्ये? विथ डिनोमिनेटर 18. डिनोमिनेटर किती बनवायचा आहे त्याचा? 18 बनवायचा आहे. लक्षात येते का? डिनोमिनेटर आहे का न्यूमरेटर आहे पाहायचं बरं का. आता डिनोमिनेटर 18 बनवायचा आहे. मग 18 डिनोमिनेटर बनवण्यासाठी 6 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 6 3 जार 18. मग आता हे मनातल्या मनात करा किंवा बाजूला लिहून करा आणि मग डायरेक्ट इथं लिहा. 6 3 जार 18. देअरफॉर 4 3 जार 12. आता डिनोमिनेटरला 3 ने मल्टिप्लाय केलं. 6 3 जार 18 केलं आणि डिनोमिनेटरला केलं म्हणून न्यूमरेटरला देखील त्याच संख्येने करायचं. कारण आपला रूलच आहे मल्टिप्लाय बाय सेम नंबर बोथ न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर. हे लक्षात ठेवायचं. देन वी गेट इट्स इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. when we multiply not same number. जर सेम नंबरने आपण मल्टिप्लाय नाही केलं तर फ्रॅक्शन्स व्हॅल्यू चेंजेस बदलली ती. मग इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन तयार होईल का? नाही होणार. लक्षात घ्या. म्हणजे न्यूमरेटरला किंवा डिनोमिनेटरला जर एखाद्या संख्येने गुणलं तर त्याच संख्येने डिनोमिनेटरला गुणायचं न्यूमरेटरला गुणायचं. म्हणजे दोन्हीला एकाच संख्येने गुणायचं. 6 3 जार 18. 4 3 जार 12. अशा प्रकारचे एक्झाम्पल आहेत. 1/2 आहे. 1/2 आहे. आता या 1/2 ला 1/2 हा फ्रॅक्शन आहे. आता 18 फ्रॅक्शन डिनोमिनेटर 18 बनवायचं. 18 बनवण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? लक्षात घ्या. 9 2 जार 9 1 9 9 2 18. म्हणजे 9 न करावं लागेल. म्हणजे इथं देखील 1 9 जार 9 2 9 जार 18. अंडरस्टँड? हे लक्षात आलं सर्वांच्या? आता नेक्स्ट बघूया आपण. When the numerator and denominator of a given fraction are divided. आता इथं मल्टिप्लाइड होतं. आता इथं डिवाइड आर डिवाइड बाय द सेम नंबर. सेम नॉन झिरो नंबर. म्हणजे नॉन झिरोचा अर्थ काय? शून्य सोडून. लक्षात येते का? इथं देखील नॉन झिरोच नंबर आहे मल्टिप्लाय करताना. 0 न मल्टिप्लाय, कारण 0 न मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय येणार? 0/0 येणार की. न्यूमरेटरला डिनोमिनेटरला समजा 0 न मल्टिप्लाय काय ना 0/0. मग तो इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन होतं का? व्हॅल्यू चेंज झाली. पहिला फ्रॅक्शन वेगळा होता. 0/0 म्हणजे त्याची व्हॅल्यू 0. म्हणजे नॉन झिरो नंबर आहे बरोबर आहे. तर मल्टिप्लाय करताना देखील नॉन झिरो म्हणजे 0 सोडून कुठली संख्या 1 पासून कुठली संख्या घ्या पण 0 सोडून. आणि डिवाइड मध्ये देखील 0 सोडून. लक्षात येते का? When the numerator and denominator of a given fraction are divided by the same non-zero number, then we get its equivalent fraction. प्रत्येक गोष्ट मराठीत सांगते तुम्हाला कारण काही जण समजत नाही त्यावेळेस. आता दिलेल्या फ्रॅक्शनच्या न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर म्हणजे न्यूमरेटर म्हणजे अंश लक्षात ठेवा आणि डिनोमिनेटर म्हणजे छेद. दिलेल्या फ्रॅक्शनच्या अंशाला आणि छेदाला जर आपण एकाच संख्येने डिवाइड केलं तर तो फ्रॅक्शन त्यावेळेस जो फ्रॅक्शन मिळतो तो मिळणारा फ्रॅक्शन हा पहिल्या फ्रॅक्शनचा दिलेल्या फ्रॅक्शनचा काय असतो?
इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजे सममूल्य अपूर्णांक असतो. लक्षात येते का सर्वांच्या? मग आता याचे एक्झाम्पल बघूया आपण. 4/8 घेऊ. 4/8 एक्झाम्पल एक घेतलं. आता याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन करायचं. डिवाइड बाय 2 केलं. 4/8 डिवाइड बाय 2 डिवाइड बाय 2 बोथ न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर. अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने डिवाइड केलं तर काय येणार? 2 2 जार 4, 2 4 जार 8. लक्षात येते? एक सोपं उदाहरण दाखवून तुम्हाला. आता दुसरं एक उदाहरण दाखवतो तुम्हाला. आता या ठिकाणी 6/12 घेतलं. हे देखील सोपंच आहे, काही अवघड नाही. 6/12. आता हे दोन्ही संख्येला डिवाइड करायचे. दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने डिवाइड होते? 2 न होते. आणखी कोणत्या संख्येने होते? 3 न होते. आपण इथं 3 न करू, आधी 2 न करू. 6/12 डिवाइड बाय 2 डिवाइड बाय 2, then we will get 2 3 जार 6, 2 6 जार 12. 3/6 आलं. म्हणजे 3/6 काय? 6/12 चा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे. इथं 4/8 चा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कोणता आहे? 2/4 आहे. आता याला आणखी 2 ने डिवाइड करू. बघा 2/4 ला डिवाइड बाय 2 केलं. याला देखील डिवाइड बाय 2 डिवाइड बाय 2 केलं. हे दुसरं एक्झाम्पल बघू. 2/4 तर याचं मिळणार 2 1 जार 2 आणि 2 2 जार 4. 1/2 फ्रॅक्शन मिळाला. मग 1/2 काय? 2/4 चा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे. लक्षात येते का? आता आणखी प्रॉब्लेम सेट सिमेट्रिकमध्ये अशाच प्रकारचे एक्झाम्पल आहे. बघूया आपण. 10/40. फर्स्ट क्वेश्चन मध्ये 10/40 बघा. 10/40 इज इक्वल टू box/8. आता इथं बघा 2/5 6/15, 2/5 8/20. हे जे पुढचे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहेत ह्याच्यापेक्षा जास्त आहेत. ठीक आहे. न्यूमरेटर हा मोठा आहे, डिनोमिनेटर मोठा आहे. त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येते की मल्टिप्लायच आहे. आता इथं काय झाले बघा 10/40. इथं डिनोमिनेटर 8 आहे. म्हणजे ह्या डिनोमिनेटरपेक्षा हा डिनोमिनेटर काय झाला? कमी झाला, लहान झाला. म्हणजे इथं नक्की मल्टिप्लाय केलं असेल का डिवाइड केलं असेल? डिवाइड. लक्षात येते का? पुढचा डिनोमिनेटर जो इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे तो डिनोमिनेटर लहान आहे, कमी आहे, म्हणजे डिवाइड केले. मग आता 40 ला कितीने डिवाइड केलं? 8 येते बघा. लक्षात घ्या 10/40 या संख्येला कितीने डिवाइड केलं? बोथ न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर डिवाइड बाय सेम नंबर. दोन्हीला एकाच संख्येने डिवाइड करायचे, कारण 8 आन्सर मिळालंच पाहिजे आपल्याला. मग ज्याला या ठिकाणी डिवाइड करेल त्यालाच पुढे न्यूमरेटरला देखील डिवाइड करायचं. बघा 40 ला कितीने डिवाइड केल्यानंतर 8 येते. विच नंबर मल्टिप्लाय बाय 8 इज इक्वल टू 45. लक्षात घ्या. आता इथं 40 ला 5 ने डिवाइड केलं. 45 40. लक्षात येते का? 5 ने डिवाइड केल्यानंतर काय येतं? इज इक्वल टू 8 येतं डिनोमिनेटर. म्हणून न्यूमरेटरला देखील 5 ने डिवाइड करायचं. 5 ने डिवाइड केलं तर 5 न आपण 10 ला डिवाइड केलं. 10 ला 5 ने डिवाइड केलं. असं करायचं बाजूला येत नसेल तर. 5 1 जार 5, 5 2 जार 10. म्हणजे आन्सर किती आलं? 2. राईट डाऊन 2. लक्षात येते का? बाजूला करून घ्यायचं लगेच. 40 डिवाइड बाय 5, 5 8 जार 40. मग लगेच 8 आलं आन्सर. लक्षात आलं का? हे ज्यांना कोणाला येत नसेल त्याने बाजूला डिव्हायडेशन करून घ्यायचं आणि आन्सर मिळवायचं. लक्षात आलं? 10/40 both numerator and denominator divide by 5 same number, then we get its equivalent fraction 2/8. कोणता इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळाला? 2/8. आता इथे एक एक्झाम्पल पाहिलं होतं बघा. डिनोमिनेटर 18 करायचं म्हटलं होतं, मल्टिप्लाय करायचं सेम नंबर. तसेच प्रकारचा क्वेश्चन आहे. फाइंड एन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन विथ डिनोमिनेटर 5. क्वेश्चन नंबर 3 आहे बघा प्रॅक्टिस सेट नंबर मध्ये. तर 5 ने डिवाइड करायचे. एक्झाम्पल दिले एक 6/15 दिले. 6/15 सॉरी डिनोमिनेटर किती बनवायचा आहे त्याचा? 5. 5 ने डिवाइड नाही, डिनोमिनेटर 5 बनवायचा. हा डिनोमिनेटर 5. मग आता 6/15 डिनोमिनेटर 5 आला पाहिजे. मग किती डिवाइड करायला लागेल? 3 ने डिवाइड करायला लागेल.
लक्षात येते का? 6/15 डिनॉमिनेटर 5 म्हणजे 6/15 डिवाइड बाय 3 डिवाइड बाय 3. डिनॉमिनेटरला डिवाइड 3 केलं म्हणून न्यूमरेटरला देखील डिवाइड बाय 3. 3 2 जार 6 2 आणि 3 5 जार 15. बघा 3 चा टेबल म्हणायचा 15 येईपर्यंत. 3 चा टेबल डिवाइड करताना लक्षात घ्या 3 चा टेबल 15 येईपर्यंत म्हणायचा. 3 1 जार 3 3 2 जार 6 3 3 जार 9 3 4 जार 12 3 5 जार 15. किती नंबरला 15 आलं? 5 नंबरला. मग क्वेश्चन किती आला? 5. आणि डिनॉमिनेटरला 3 ने 5 डिवाइड केलं म्हणून न्यूमरेटरला देखील 3 ने डिवाइड करायचं. 3 1 जार 3 3 2 जार 6. किती आलं न्यूमरेटर? 2/5. अंडरस्टँड? खूप सोपं आहे, काही अवघड नाही. अशा प्रकारचे क्वेश्चन आहेत प्रॉब्लेम सेट नंबर 17 मध्ये. प्रॉब्लेम सेट नंबर 17 तुम्ही तुमच्या वहीमध्ये वही करायची आहे, रजिस्टर करायचे बरं का मॅथला. सांगितलं ह्याच्या आधीच्या पिरियडला तुम्हाला. तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे एक्झाम्पल सोडून ठेवायचे. अंडरस्टँड? सॉल्व दिस प्रॉब्लेम सेट नंबर 17 in your notebook.